श्री राम जय जय राम। 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 श्री राम जय नमस्कार। आज दिनांक 27 मे। श्रीराम जय जय राम। निरभिमानी परोपकार ही भगवंताची सेवाच। श्री राम जय जय राम। नमस्कार। आज दिनांक 27 मे। श्रीराम जय जय राम। निरभिमानी परोपकार ही भगवंताची सेवाच। प्रत्येक मनुष्याला परोपकाराची बुद्धी असणे अत्यंत जरूर आहे, पण तो कोणाला शक्य आहे आणि कुणी करावा याचा विचार करायला पाहिजे। ज्या शेतात पाणी भरपूर पुरून उरत असेल त्याच शेतातले पाणी बाहेर टाकता येते आणि ते हितावहही होते। इतर शेतांच्या बाबतीत हे होत नाही। अशा शेताला पुरेसे पाणी कसे मिळेल याचाच विचार आधी करणे जरूर आहे। हीच दृष्टी परोपकार करणाऱ्या व्यक्तीने ठेवावी। ज्या महात्म्यांनी स्वतःचा उद्धार करून घेऊन जगाच्या कल्याणाकरता जन्म घेतला त्यांनाच परोपकाराचा अधिकार। मग प्रश्न असा येतो की इतरांनी परोपकाराची बुद्धी ठेवू नये आणि तसा प्रयत्नही करू नये की काय? तर तसे नाही। परोपकाराची बुद्धी आणि प्रयत्न असणेच जरूर आहे, परंतु परोपकार म्हणजे काय आणि त्याचा दुष्परिणाम न होऊ देता तो कसा करता येईल हे पाहणे आवश्यक आहे। भगवंताची सेवा या भावनेने दुसऱ्याकरिता केलेली मेहनत याला परोपकार म्हणता येईल आणि त्यापासून नुकसान होण्याची भीती नाही। परंतु हे वाटते तितके सोपे नाही, कारण मनुष्याची सहज प्रवृत्ती अशी की थोडेसे काही आपल्या हातून झाले की ते मी केले, मी असा चांगला आहे अशा तऱ्हेचा विचार येऊन तो अभिमानाला बळी पडतो। सबब ज्यावेळी दुसऱ्याकरता काही करण्याची संधी मिळेल त्यावेळी तिचा फायदा घेऊन मनाला अशी शिकवण द्यावी की देवा, तुझ्या सेवेचा लाभ मला दिलास ही माझ्यावर कृपा झाली, अशीच कृपा ठेवून आणखी सेवा करून घे। ही विचारसरणी जागृत राहिली नाही तर आपला कसा घात होईल याचा पत्ताच लागणार नाही। म्हणून अत्यंत जपून वागणे जरूर आहे। परोपकार याचा सरळ अर्थ परोपकार म्हणजे दुसऱ्यावर केलेला उपकार। यावरून असे लक्षात येईल की परोपकाराला दोन व्यक्तींची गरज लागते, एक उपकार करणारा आणि दुसरा उपकार करून घेणारा। जगातल्या सर्वसाधारण व्यक्ती पाहिल्या तर आपल्या स्वतःवरून असे दिसते की मी एक निराळा आणि प्रत्येक व्यक्ती आणि वस्तू मात्रागणिक सर्व जग निराळे। मनाच्या या ठेवणीमुळेच जर आपल्या हातून दुसऱ्याचे कधी काळी एखादे काम होण्याचा योग आला तर मी दुसऱ्याचे काम केले ही जाणीव होऊन अहंकार झपाट्याने वाढू लागतो। म्हणून परोपकाराच्या बाबतीत अत्यंत सावध राहण्याची सूचना सर्व संतांनी दिली आहे। नामात राहिले म्हणजे अहंकार नाहीसा होऊन सावधानता येते आणि चित्त शांत होते। जगात परोपकारी म्हणून नावाजलेले पण भगवंताचे अधिष्ठान नसलेले मोठमोठे लोक सुद्धा मानाबिनात कुठेतरी अडकल्या वाचून राहणार नाहीत। श्रीराम जय जय राम। श्री राम जय जय राम। महाराज आपल्याला इथे आपल्या परोपकाराविषयी सजग करतायत। महाराज म्हणतात खरं तर परोपकार हा कोणी करावा तर संत महात्मे जे होऊन गेले, ज्यांनी स्वतःचा आधी उद्धार केला आणि मग जगाचाही उद्धार केला, त्यांनाही या परमार्थाच्या मार्गावर चालायला भाग पडलं। त्यांनी खरं तर परोपकार केला तर तो योग्य ठरतो।
पण म्हणून इतर सामान्य जनांनी काही परोपकार करायचा नाही का, असा प्रश्न अर्थातच आपल्याला पडेल नाही का. महाराज म्हणतात तसं नाही. खरं तर परोपकाराची वृत्ती ठेवणं, तशी भावना मनात आणणं हे खरं तर श्रेष्ठच आहे, चांगलंच आहे. पण परोपकाराने होतं काय बघा ना, आपण साधी एखादी कुठलीही गोष्ट केली की आपण एखाद्यासाठी काहीतरी केलं हा भाव आपल्या मनात येतो आणि त्यामुळे आपला अहंकार, अभिमान खरं तर वाढतो आणि त्यामुळे त्या परोपकाराला काहीच अर्थ उरत नाही. कारण परोपकार म्हणजे दुसऱ्यावर केलेला उपकार आणि हा उपकार आपण परमेश्वराच्या साक्षीने करणं खरं तर महत्वाचं आहे. त्यामुळे परमेश्वराला आपल्याला जर परोपकाराची संधी मिळाली तर हीच भावना जागृत ठेवावी की देवा, तुझे माझ्यावर अनंत उपकार आहेत, अनंत कृपा आहे की तू मला तुझं माध्यम बनवलंस तुझ्या सेवेसाठी, दुसऱ्यासाठी काही करण्यासाठी. तर हाच भाव जागृत ठेवून आपण ती सेवा करणं आवश्यक आहे, तरच तो खरा परोपकार ठरेल. आणि हे कशाने साध्य होईल तर अर्थातच नामाने. कारण नामस्मरण केल्यानेच आपला जो दुराभिमान आहे, जो अहंकार आहे तो कमी होईल आणि त्यामुळे आपण आपल्याकडून काहीतरी माध्यम म्हणून खऱ्या अर्थाने सेवा परमेश्वराची करू शकू नाही का. तर असं नाम आपण साऱ्यांनीच घेत राहूया आणि त्या परमेश्वराने आपल्याला उत्तम माध्यम बनवावं यासाठी कायमच प्रयत्नरत राहूया. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.